न्यूझीलंड दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑकलंड इथे जोरदार स्वागत. गव्हर्नर हाऊस इथं देण्यात आली मानवंदना. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या मुक्त व्यापार करार हा द्विपक्षीय संबंधांमध्ये ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ बैठकीत प्रतिपादन. पुढील 4 वर्षांमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या संबंधांचा विस्तार करण्यासाठीची चौकट म्हणून धोरणात्मक भागीदारी मार्गदर्शिका 2030चं अनावरण. संयुक्त निवेदनही जारी. पंतप्रधानांनी उद्योग क्रीडा क्षेत्रातल्या प्रमुखांशी साधला संवाद. धोरणात्मक भागीदारीमुळे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्याचा विश्वास व्यक्त. विशाखापट्टणम इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत INS महेंद्रगिरी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल. भारताचा सागरी किनारा अभेद्य ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली आज आणि उद्या नागपुरात होत आहे ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची 3री बैठक. फिफा स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत मियामी इथं नॉर्वे आणि इंग्लंड यांच्यात, तर कॅन्सस सिटी इथं अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना रंगणार. विम्बल्डन स्पर्धेत आज महिला एकेरीमध्ये चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना मुचोवा आणि लेंडा नास्कोवा यांच्यात अजिंक्यपदासाठी होणार लढत. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यामधला T20 मालिकेतला 5वा आणि अखेरचा सामना आज संध्याकाळी 7 वाजता साऊथहॅम्प्टन इथं होणार. नमस्कार.